हॅलो. बऱ्याच दिवसापासून आपला मिनी ब्लॉग काही अपलोड होत नव्हता कारण माझी तब्येत ठीक नव्हती. तर बरं नव्हतं म्हणून एवढ्या सगळ्या फळांचा थाड घातला होता आणि आज कुठे बरं वाटायला लागलं आहे म्हणून मी आज परत बाहेर फेरफटका मारण्यासाठी निघाले होते आहोसोबत. फायनली आम्ही आलो होतो खाली पुण्यामध्ये आलो होतो कारण बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आम्हाला फरसाण वगैरे असं स्टॉक करायचा होता. कारण पावसाळा म्हटलं की चमचमीत खाणं आलं आणि त्याच्यामुळे आम्ही एकदमच लोडमध्ये सामान इकडे भरून ठेवतो. मग इकडे जे आम्हाला काही हवं असतं ते आम्ही सगळं भेळ वगैरे इकडून घेतो. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो माऊसाठी पिंप पाहायला आणि इकडे मी पिंप आणायला गेले होते तांब्यामध्ये. कारण असं म्हणतात की तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलं खूप चांगलं असतं आरोग्यासाठी. सो त्याच्यामुळे मी इकडे तांब्याची पिंप घेतली आणि इकडे जांभळं वगैरे खाल्ली. तोंडाला चव नव्हतं म्हणून आहो म्हटले की चल तुला जेवायला नेतो. आलो होतो इकडे सुकांताची थाळी खायला. थाळी पाहूनच पोट इतकं भरलं होतं की मला खायची इच्छाच झाली नाही. हे कशामुळे मला माहिती नाही. आणि नंतर घरी आल्यानंतर आमच्या साहेबरावांचे इकडे केस विंचरायला घेतले होते. वजीरला बरेच दिवस झालं केस विंचरले नव्हते, त्याच्यामुळे ना त्याचे खूप केस पडायचे घरामध्ये. आणि वजीरला काही घरामध्ये आम्ही ठेवत नाही, वजीर गॅलरीमध्ये असतो, त्याच्यामुळे तुम्हाला कधी दिसलाही नसेल. तर हा आहे आमचा वजीर. फार अशी भूक नव्हती त्याच्यामुळे मी माझ्यासाठी खिचडी भात केला होता. असं संपवलाच.